सोलापूर शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सराफकट्टा हा नेहमीच विविध सुवर्ण अलंकारासाठी ओळखला जातो. याच सराफकट्ट्यावर गेल्या 20 ते 22 वर्षापासून सिद्धलिंग कंठीमठ हे अत्यंत कौशल्याने आणि निष्ठेने सोन्याचे मणी घडवण्याचे काम करत आहेत. आजच्या आधुनिक युगातही त्यांनी जपलेली हस्तकला सुवर्ण व्यावसायिकांसह ग्राहकांच्याही पसंतीस उतरली आहे. कंठीमठ यांच्याकडे 15 ते 20हून अधिक प्रकारांपेक्षा जास्त डिझाईनचे सोन्याचे मणी तयार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गोलमणी, जोंधळी मणी, अष्टपैलू मणी, मशीन कट मणी आणि नक्षीकाम केलेले मणी यांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार आणि आवडीनुसार डिझाईनमध्येही सोन्याचे मणी बनवून दिले जातात. केवळ किरकोळ ग्राहकच नव्हे, तर सोलापूर शहरातील मोठे सुवर्ण व्यावसायिक आणि ज्वेलर्स व्यापारी देखील कंठीमठ यांच्याकडूनच सोन्याचे मणी बनवून घेतात. भारतीय संस्कृतीत लग्नाच्या रेशीम गाठी बांधताना मंगळसूत्राला विशेष धार्मिक आणि भावनिक महत्त्व असते. याच पवित्र मंगळसूत्रासाठी कंठीमठ यांनी तयार केलेले मणी वापरले जातात. हे सर्व मणी 22 कॅरेट शुद्ध सोन्यापासून तयार केले जातात. मणी घडवण्याचे काम हे अत्यंत नाजूक आणि मेहनतीचे असल्याने 1 तोळा मणी तयार करण्यासाठी जवळपास एका पूर्ण दिवसाचा कालावधी लागतो. गेल्या 2 दशकांपासून जपलेल्या या गुणवत्तेमुळे आणि विश्वासार्हतेमुळे या व्यवसायाने चांगलीच पकड घेतली आहे. सध्या या मणी घडवण्याच्या व्यवसायातून महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची मोठी उलाढाल होत आहे. कंठीमठ यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर सराफकट्ट्यावर स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नमस्कार, मी शिवलिंग कंठीमठ बोलतो. सराफकट्टा सद्गुरू गोल्ड आर्टमधून. तर माझं 20 ते 22 वर्ष झालं आपले मनीचं वगैरे आम्ही काम करतोय. आणि आपल्या सराफकट्ट्यामध्ये जे ज्वेलर्स लोक वगैरे असतात त्यांनी आम्हाला मणी वगैरे बनवायला देतात. आणि साधारणपणे मणीचे प्रकार कमीत कमी 15 ते 20 असतात, कारण त्या मणीवर प्रत्येक वेगळे डिझाईन केले जातात. आणि मंगळसूत्र हे पवित्र हे मानलं जातं आणि ते मंगळसूत्राच्या बाजूला हे मणी कंपल्सरी लागतातच. त्याच्याशिवाय ते मंगळसूत्र अपूर्णच होईल. त्यामुळे ह्या मणी आणि मंगळसूत्र फार महत्त्व दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा, हे मणी म्हणजे ह्यात अष्टपुले येतात आणि मशीन कट येतात. हे पहा, मशीन कट आहे आणि हे नक्षीकाम. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 प्रकारे येतात तुम्हाला डिझाईनमध्ये. ह्या मनीमध्ये भरपूर व्हरायटीज त्यात मारता येईल, नवीन वेगळं डिझाईन करता येतात. किती प्रकारचे डिझाईन असतात? त्यात बघा, मशीन कट येत आहे, अष्टपुले येत आहे, जोंधळी मणी येत आहे आणि नक्षीकाम येत आहे. असे टोटल एक 7 ते 8 प्रकार असतात मणीचे. व्यापारी हो, पहिला कसा असतं माहिती आहे का, पहिला 24 कॅरेटचं सोनं येतात, त्यात 22 कॅरेटचं रूपांतर करून मणी तयार केले जाते. कारण 24 कॅरेटचं होऊ शकत नाही, म्हणून 22 कॅरेटमध्येच रूपांतर करून मणी तयार केले जातात. आणि ह्या मण्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे व्हरायटीज साईज येतात, लहान मोठे. म्हणजे 1 ग्रामला 30, 1 ग्रामला 40, ग्रामला 6, ग्रामला 4 असे. एक साधारणपणे ग्रामला 4 पासून ते ग्रामला 30-40 पर्यंत साधारणपणे येऊ शकतात मनीच्या व्हरायटीज. प्रमाणे आम्ही करून दिले जातात. साधारण 1 तोळ्याला मणीला तर कमीत कमी बघा 1 दिवस तर जातो 1 तोळा, कारण ते पण 2 ते 3 आमचे कारागिरी म्हणून करतात सगळे म्हणून. साधारणपणे 1 दिवस जातो एका तोळ्याला. एका तोळ्यामध्ये किती मणी? एका तोळ्याला साधारण 300 मणी येतात, 200 मणी येतात. ते साईज वरून असतात, लहान मोठे. 1 ग्रामला 30, 1 ग्रामला 20. साईज साधारण किती असते? म्हणजे तो काय डिग्री प्रमाणे काढले जाते. त्याला 17 डिग्री म्हणतात, 18 डिग्री म्हणतात, 14 डिग्री म्हणतात. त्या डिग्री प्रमाणे ते साईज काढले जातात. आधी म्हणजे कसं आहे, आधी मशीन नव्हता. आता कसं आहे, आता मशीनवर वगैरे भैया त्यांच्याकडे वगैरे आम्ही मशीन पट्टीवर लावून देतो. एवढीच कंपनीवर 1-2-3 ठिकाणी मशीनवर पट्टी लावून वगैरे आम्ही हे म्हणेल. पहिला कसं हाताने बडवून करायचे. आता आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे आता म्हणजे सोय भरपूर झालेली आहे आणि कामाची थोडी प्रगती पण म्हणजे वाढलेली आहे. थोडं फास्ट करण्याचं थोडं हेच वाढलेलं आहे, वेळ कमी झाले. हे बघा, हे मी कमीत कमी 20 ते 21 वर्ष झाले आहे या बिझनेसमध्ये. आणि आम्हाला साधारणपणे वार्षिक 1.5 ते 2 लाख रुपये मिळतात मजुरी. झाली. हो.